आणि आता पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या। बातमी बीडमधून। बीडमधील शेतकऱ्यांनी फुलांच्या शेतीला प्राधान्य दिलंय। या फूल शेतीतून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न देखील मिळतंय। त्याचप्रमाणे सध्या सणाचे दिवस असल्याने फुलांना मागणी वाढते, त्यामुळे चांगला भाव मिळून लाखो रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। तर या शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बीडचे शेतकरी हे आता नवनवीन पिकं जे आहे ते आपल्या शेतीमध्ये घेताना पाहायला मिळत आहेत। सध्या सणासुदीचे दिवस आहेत आणि यामध्ये झेंडूच्या फुलाची लागवड मोठ्या प्रमाणात बीडच्या शेतकऱ्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जे आहे ते शेती पिकाऐवजी जे आहे ते झेंडूच्या फुलाची शेती बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। कशा पद्धतीने यावेळेस प्रतिसाद मिळतोय किंवा उत्पन्न यातून चांगलं मिळणार आहे शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात। झेंडू उत्पादक शेतकरी माझ्यासोबत आहेत। किती एकरची लागवड कशा पद्धतीने केलेली आहे, कसा तुम्हाला फायदा होतोय याच्यात? मी अर्धा एकरची लागवड केलेली आहे, त्याच्यात 5,500 रुपये बसलेला आहे। बरं, तर त्याला 4.5 फुटावर बेड काढले होते, ड्रीप मल्चिंग केलेलं आहे आणि त्याच्यावर चालू आहे। 2 वेळेस झेंडू बांधण्यात आलेला आहे, साईडला पडू नये म्हणून। त्याचं उत्पन्न वगैरे चांगलं आहे। झेंडूला काय भाव आहे आणि किती उत्पन्न यातून तुम्हाला मिळेल असं वाटतं? सध्या झेंडूला चांगलं मार्केट आहे। आता कालच विकला तर 70 रुपये पर केजीने विकलेला आहे। तर ह्या अर्धा एकर मध्ये 2 लाखाच्या आसपास प्रॉफिट व्हायला पाहिजे। येणाऱ्या सणासुदीमध्ये जर ते भाव वाढले तर फायदा जास्तीचा होईल असंही शेतकऱ्यांना वाटतंय। विष्णू बुर्गे, जी 24 तास, बीड। आणि आता बातमी आहे सोलापूरमधून। सोलापुरात जोरदार पाऊस झाल्यामुळे सीना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। मात्र यामुळे सीना नदीजवळील पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलाय। अनेक शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे शेतांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। उडीद, सोयाबीन, तूर, मका या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीन वाढ झाली आहे। सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर सर्वत्र नदी, नाले, ओढे, तलाव, नद्या या ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरीपाची जी पिके असतील, भुईमूग असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, अशी अनेक पिके पाण्याखाली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळं आणखी पावसाचा अंदाज हा सोलापूर जिल्ह्यात वर्तवण्यात आलेला आहे। मात्र पाऊस आणखी जर दमदार झाला तर आणखी पाणी पातळी वाढून शेतकऱ्यांच्या आणखी शेतामध्ये पाणी शिरेल का अशी भीती देखील शेतकऱ्यांना वाटत आहे। पुण्यातील भीमाशंकर परिसरामध्ये पडलेल्या जोरदार पावसामुळे भाताचं पीक जोमामध्ये आलंय। सध्या आदिवासी शेतकऱ्यांची भाताच्या शेतातील तण काढण्याची लगबग सुरू आहे आणि या पुढच्या काळातही असा समाधानकारक पाऊस झाल्यास भाताच्या पिकातून चांगलं उत्पन्न मिळेल अशी आशा आदिवासी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। याचा थेट भाताच्या शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील भीमाशंकर खोऱ्यात यंदा चांगला पाऊस झाल्यानंतर आदिवासी शेतकऱ्यांची सध्या भाताचं पीक या ठिकाणी तण काढण्याचं काम सुरू आहे। आपण जर पाहिलं तर मी भाताच्या शेतात आलेलं आपण या ठिकाणी पाहू शकता। शेतकऱ्यांकडनं भात तण काढण्याचं काम सध्या सुरू आहे आणि या परिसरात जर आपण पाहिलं तर पूर्ण हा परिसर भात शेतीने आपल्याला भरलेला पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांचं वर्षभराचं एकमेव पीक हे खरं तर भात असतं आणि या पिकातनं शेतकरी आपलं वर्षभराचं गणित जुळवत असतो। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी काय सांगाल, कशा पद्धतीने नियोजन केलं? या वर्षी व्यवस्थित पीक आहे। जर पुढच्या आठवड्यात जर पाऊस पडला नाही तर भात शेती ही जाणार आहे। पाऊस पडला तर मग हे पीक येऊ शकतं ना, आम्हाला ते खायला मिळू शकतं। पण मग आता सध्या मागच्या काळात पाऊस चांगला झाला होता, आता पीक चांगले, पण आता सध्या पावसाने उघडीक दिली आणि जर पुढे पाऊस झाला तर याचा फटका बसेल का? याचा फटका बसेल आम्हाला, शेतकऱ्यांना आम्हाला फटका बसणारच आहे। पण वर्षभराचं तुमचं एकमेव पीक हे खरं तर भात आहे। या पिकातनं चांगलं उत्पन्न निघतं का? उत्पन्न चांगलं निघतंय, नाहीपेक्षा आम्हाला खायला तर मिळतंय, नाही विक्री करत आम्हाला खायला पण मिळतं आम्हाला ते। हेमंत चापुडे, झी मीडिया, भीमाशंकर, पुणे। बातमी साताऱ्यातून। साताऱ्याच्या रेवडीमधील एका शेतकऱ्याने कढीपत्त्याच्या पिकापासून लाखोंचं उत्पन्न कमावलंय। कढीपत्त्याची पावडर, कढीपत्त्याची चटणी,
सफरचंद पावडर, त्याचप्रमाणे केळी पावडर अशा प्रकारचे पदार्थ तयार करून या शेतकऱ्यांनी व्यवसाय सुरू केलाय। पुणे मुंबईतील व्यापाऱ्यांसह स्वतःची वेबसाईट तयार करून परदेशातील ग्राहकांच्याही ऑर्डर घेण्यास सुरुवात त्याने केली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्याला उत्पन्न मिळालंय। लोकल पुणे मुंबईच्या व्यापाऱ्यांना मी कढीपत्ता देऊ लागलो, परंतु मला थोडंसं असं जाणवलं की व्यापारी जर कमवत असतील तर मग आपण आपल्या मालावर प्रोसेस करून आपण का करू शकत नाही। मी माझी स्वतःची एक वेबसाईट तयार केली। वेबसाईट, मेल ID किंवा हे काय असेल ते मी तयार केलं। वेबसाईटमुळे तयार केल्यामुळं मला बाहेरचे जे काही परदेशी लोक आहेत ते वेबसाईट पाहून माझ्या प्रत्यक्ष फार्मवर येऊन व्हिजिट करून लागले। व्हिजिट केल्यानंतर ते मला मोठे ऑर्डर देऊ लागले। आणि आता घेऊयात कृषी क्षेत्रातील बातम्यांचा वेगवान आढावा। बातमी नाशिकमधून। नाशिकच्या नाफेड NCCFच्या बाजारात कांद्याचा भाव कमी झालाय, तर कांद्याच्या भावामध्ये 600 ते 700 रुपयाने घसरण झाली आहे। यामुळे नाशिकच्या कांद्याला चांगलीच मागणी वाढली आहे। अकोला जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे। जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ 50% पीक विमा नुसार भरपाई द्यावी। त्याचप्रमाणे सोयाबीनला 7,000 रुपये हमी भाव द्यावा अशी मागणी करण्यात आली। वाशिम जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा बसलाय। वाशिम, मालेगाव, रिसोड, मंगळूरपीर, मनोरा आणि कारंजा तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे ऐन गणेशोत्सवात बळीराजावर अस्मानी संकट कोसळलंय।